नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण या प्रकरणातील प्रश्न उत्तरांचा आढावा घेणार आहोत। तर सुरू करूया। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा। यातला पहिला प्रश्न बघा, गोवा येथे इसवी सन 1946 मध्ये डॅश यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले। पर्याय अ, डॉक्टर राम मनोहर लोहिया, ब डॉक्टर टी.बी. कुन्ना, क डॉक्टर पी.पी. शिरोडकर आणि ड डॉक्टर राम हेगडे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया, की डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली 1946 मध्ये गोव्यामध्ये सविनय कायदेभंगाचं आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि याबद्दल पोर्तुगीज सरकारने त्यांना पकडून हद्दपार सुद्धा केलेलं होतं। यानंतरचा दुसरा प्रश्न, हैदराबाद संस्थानाच्या मुक्ती लढ्याचे नेतृत्व डॅश यांनी समर्थपणे केले। पर्याय अ, राजा हरिसिंग, ब स्वामी रामानंद तीर्थ, क पंडित महादेव शास्त्री जोशी आणि ड केशवराव जेदे। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ। आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या निजामाच्या विरोधामध्ये हैदराबाद संस्थानातील जनतेच्या लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी अतिशय कणखरपणे केलेलं होतं आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हैदराबाद संस्थान हे निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झालेलं होतं। यानंतर तिसरा प्रश्न, भारतामध्ये डॅश यांच्या प्रयत्नामुळे अनेक संस्थाने विलीन झाली। पर्याय अ, जयंतराव टिळक, ब सरदार वल्लभभाई पटेल, क पंडित जवाहरलाल नेहरू आणि ड डॉक्टर टी.बी. कुन्ना। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल। आपल्या सर्वांना कल्पना आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतातले अनेक संस्थानं ही भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाली, म्हणजे म्हणूनच त्यांना लोहपुरुष अशा स्वरूपाची उपाधी ही लावली जाते। ही जर संस्थानं भारतामध्ये विलीन होऊ शकली नसती तर भारताच्या स्वातंत्र्याला अर्थ हा उरला नसता। एवढा हा महत्त्वपूर्ण आणि जटिल अशा स्वरूपाचा हा प्रश्न होता, परंतु अतिशय मुत्सद्दीपणानं आणि सर्वांना सोबत घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनेक संस्थानं भारतामध्ये विलीन केलेली होती। यानंतर चौथा प्रश्न, भारतातील हे सर्वात मोठे संस्थान होते। पर्याय अ, हैदराबाद, ब जुनागड, क सातारा, ड भरतपूर। तर या प्रश्नाचं उत्तर आहे हैदराबाद। हैदराबाद हे क्षेत्रफळाच्या आणि उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून सुद्धा भारतातील सर्वात मोठ्या संस्थानापैकी हे एक होतं आणि त्याचं स्थान हे इकडे दक्षिणेला मध्यवर्ती अशा स्वरूपाचं राहिलेलं आहे आणि त्यामुळं हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करणं हे अत्यंत आवश्यक होऊन बसलेलं होतं। यानंतर पाचवा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या डॅश कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला। पर्याय अ, 380, ब 377, क 420, ड 370। तर भारतीय राज्यघटनेच्या 370 कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा हा प्रदान करण्यात आलेला होता। यानंतर सहावं, जुनागड हे डॅश डॅश मधील एक संस्थान होते। पर्याय अ, कर्नाटक, ब गुजरात, क काश्मीर, ड महाराष्ट्र। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गुजरात। तर गुजरातमधील जुनागड हे एक महत्त्वाचं संस्थान होतं। यानंतर बघा, प्रश्न पहिला ब, पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। अ गट
अ गटामध्ये पहिला प्रश्न हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण, 2 काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण, 3 गोवा मुक्ती लढ्यातील मोलाचे योगदान आणि 4 पुद्दुचेरी येथील कामगार नेते. ब गट स्वामी रामानंद तीर्थ, शेख अब्दुल्ला मोहन रानडे आणि फी सुबैया. तर मित्रांनो, या प्रकारच्या प्रश्न प्रकारामध्ये 3 जोड्या या अचूक असतात आणि 1 जोडी तीही ब गटामधली ही चुकीची असते. या प्रश्नामध्ये बघा, काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण, त्यासमोर ब गटामध्ये जोडी दिलेली आहे शेख अब्दुल्ला, तर ही चुकीची जोडी आहे. करेक्ट जोडी आपण दुरुस्त करून उत्तरामध्ये लिहूया. बघा, दुरुस्त केलेली जोडी याप्रमाणे असेल: काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण राजा हरिसिंग. तर बघा, जम्मू काश्मीर हे संस्थान भारतामध्ये विलीन व्हावं या सामीलनाम्यावरती हरिसिंग यांनी सह्या केलेल्या होत्या आणि त्यामुळं काश्मीर संस्थानाचं भारतात विलिनीकरण हे होऊ शकलेलं आहे. यानंतर बघा, दुसरा प्रश्न परत अ गटामध्ये पहिला बघा, गोवा काँग्रेसचे प्रमुख, 2 आझाद गोमंतक संघटनेचे नेते, 3 गोवा विमोचक सहाय्यक समितीचे नेतृत्व आणि 4 हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना. आता ब गटामध्ये बघा, डॉक्टर टी.बी. कुन्हा, फ्रान्सिस मस्कारन्हिस, त्यानंतर नाग गोरे आणि सेनापती बापट. बघा, यामध्ये 4थ्या क्रमांकाची जी जोडी आहे, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना आणि त्यासमोर दिलेलं आहे सेनापती बापट, तर ही चुकीची जोडी आहे. काय राहायला पाहिजे? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केलेली आहे? स्वामी रामानंद तीर्थ. आणि त्यामुळं दुरुस्त करून उत्तरामध्ये आपण हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना आणि त्यासमोर स्वामी रामानंद तीर्थ असं नमूद करूया. यानंतर दुसरा प्रश्न अ, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना संबंधी नावे लिहा. त्यामध्ये 1 बघा, भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान. तर भारत स्वतंत्र झाला, परंतु गुजरातमधील कोणतं संस्थान आहे की जे भारतामध्ये विलीन झालं नाही? तर त्या संस्थानाचं नाव आहे जुनागड. त्यानंतर दुसरा प्रश्न, गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख. तर कोण आहेत गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख? कोण होते? तर डॉक्टर टी.बी. कुन्हा हे गोवा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्यानंतर बघा, तिसरा प्रश्न, कासिम रजवी यांची संघटना कुठली आहे? त्या संघटनेचं नाव काय? तर कासिम रजवी यांची संघटना आहे रजाकार. याच रजाकार संघटनेनं हैदराबाद संस्थेमध्ये हैदोष घातलेला होता. हीच ती रजाकार संघटना कासिम रजवीची. यानंतर चौथा, ऑपरेशन पोलो मोहीम राबविलेले संस्थान. बघा, हैदराबाद संस्थानाचं भारतीय संघराज्यामध्ये विलिनीकरण करत असताना जी पोलीस कारवाई करावी लागलेली आहे, त्या पोलीस कारवाईला ऑपरेशन पोलो असं नाव देण्यात आलेलं आहे आणि ते संस्थान होतं हैदराबाद संस्थान. 5 मराठा दैनिकातून गोवा मुक्ती लढ्याला बळ देणारी व्यक्ती. आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारत स्वतंत्र झाल्यावर गोवा मुक्ती लढा महाराष्ट्रातील चळवळीचा एक भाग बनलेला होता. अनेक महाराष्ट्रातले कार्यकर्ते गोवा मुक्ती आंदोलनामध्ये
हिरिरीनं सहभागी झालेले होते आणि त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मराठा या दैनिकातून प्रल्हाद केशव आत्रे यांनी या मराठा दैनिकाच्या माध्यमातून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे ती बळ देणारी व्यक्ती आचार्य प्र के आत्रे होते. यानंतर 6वा प्रश्न, गोवा मुक्तीसाठी सैनिकांनी वापरलेले सांकेतिक नाव. तर या सांकेतिक नाव जे वापरलेलं होतं त्याचं नाव ऑपरेशन विजय. तर बघा, गोव्यामध्ये जी लष्करी कारवाई करण्यात आलेली होती त्या लष्करी कारवाईला ऑपरेशन विजय अशा स्वरूपाचं नाव देण्यात आलेलं होतं. जसं की हैदराबादमध्ये पोलीस कारवाई करण्यासाठी ऑपरेशन पोलो असं सांकेतिक नाव दिलेलं होतं, तसं गोवा मुक्तीसाठी लष्करी कारवाई करण्यासाठी ऑपरेशन विजय असं हे सांकेतिक नाव देण्यात आलेलं होतं. तर यानंतर बघूया प्रश्न ब, दिलेल्या कारणांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामधला पहिला प्रश्न, जुनागडचा नवाब पाकिस्तानला पळून गेला कारण पर्याय अ, संस्थानातील प्रजेने त्यांच्या निर्णयाला विरोध करून आंदोलन उभे केले होते. ब, संस्थानातील प्रजा त्याला कैद करणार होती. क, संस्थानातील जनतेचा नवाबावर विश्वास नव्हता. आणि ड, नवाबाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान तयार होते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे संस्थानातील प्रजेने त्यांच्या निर्णयाला विरोध करून आंदोलन उभे केले होते. तर बघा, जुनागडचा जो नवाब आहे हा जुनागडचा नवाब जुनागडचं संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन करायला इच्छुक होता, तर जनता हे संस्थान भारतामध्ये विलीन झालं पाहिजे या मताची होती. आणि त्यामुळं नवाब विरुद्ध प्रजा अशा पद्धतीचा हा संघर्ष निर्माण झालेला होता. आणि त्यामुळं जुनागडचा नवाब हा पाकिस्तानला पळून गेलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, बहुसंख्य संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली कारण अ, संस्थानिकांना तनखा दिला जाणार होता. ब, संस्थानिकांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला होता. क, भारताकडून संस्थानिकांना अधिकार अबाधित ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आणि ड, संस्थानिकांना मोठी बक्षिसे देण्यात येणार होती. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे संस्थानिकांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला होता. तर बघा, जवळपास 600च्या आसपास भारतामध्ये संस्थानं होती. यापैकी 3 संस्थानं सोडून बाकी सर्व संस्थानं ही भारतामध्ये विलीन झाली. याचं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना देण्यात येतं, कारण त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणानं सर्व संस्थानिकांना मान्य होईल अशा पद्धतीचा सामीलनामा तयार केलेला होता. आणि या सामीलनाम्यावरती त्यांनी सर्व म्हणजे संस्थानिकांचं या राजीखुशीनं सह्या घेतलेल्या होत्या. आणि त्यामुळे बहुतांश संस्थानं ही स्वतंत्र भारतामध्ये विलीन झालेली होती. यानंतर तिसरा प्रश्न, राजा हरिसिंग यांनी जम्मू काश्मीर संस्थान भारतात विलीन करण्याची परवानगी दिली कारण अ, संस्थानातील जनतेचा उठाव मोडून काढायचा होता. ब, काश्मीरचा कारभार स्वतंत्रपणे करणे शक्य नव्हते. क, पाकिस्तानातील सशस्त्र टोळ्यांचे आक्रमण परतवणे शक्य नव्हते. आणि ड, राज्यावर कर्जाचा बोजा प्रचंड वाढला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाकिस्तानातील सशस्त्र टोळ्यांचे आक्रमण परतवणे शक्य नव्हते. तर बघा, जम्मू काश्मीर हे संस्थान
स्वतंत्र ठेवावं या विचारसरणीचा राजा हरिसिंग होता. परंतु जेव्हा पाकिस्तानातील सशस्त्र टोळ्यांनी आक्रमण केलेलं आहे आणि हे म्हणजे या टोळ्या ह्या जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरपर्यंत आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आता काश्मीरला वाचवू शकत नाही याची जाणीव हरिसिंगला झालेली आहे. त्यावेळेस त्यांनी जम्मू काश्मीर हे संस्थान भारतात विलीन करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे, त्याला परवानगी दिलेला आहे आणि सामीलनाम्यावरती त्यांनी सही केलेली आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना पोर्तुगीज सरकारने गोव्यातून हद्दपार केले कारण त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन केले होते, त्यांनी क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती, त्यांनी सशस्त्र मंडळी उभी केली होती, त्यांनी पोर्तुगीजांविरोधी तिरंगा फडकवला होता. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. 1946 मध्ये गोव्यामध्ये जे सविनय आंदोलन झालेलं होतं त्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचं नेतृत्व डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी केलेलं होतं आणि त्यामुळं पोर्तुगीज सरकारने त्यांना गोव्यातून हद्दपार केलेलं होतं. यानंतर प्रश्न तिसरा बघा, प्रश्न तिसरा हा, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा, हा जो म्हणजे ज्या नकाशावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तो नकाशा पेज क्रमांक 56 वरती आहे. पुस्तकामध्ये त्याचं तुम्ही योग्य अशा पद्धतीचं अवलोकन करू शकता आणि योग्य अवलोकन करून या पाठावरती म्हणजे या प्रकरणावरती या नकाशावरती जे प्रश्न विचारलेले त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तर आपण देऊ शकता. आता सध्या आपल्याला स्क्रीनवरती हा नकाशा दिसत आहे, या नकाशाचं आपण निरीक्षण करावं आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं ही द्यावीत. बघा, प्रश्न पहिला आहे, भारताच्या वायव्य दिशेकडे कोणते राष्ट्र आहे? तर बघा, नकाशामध्ये भारताच्या वायव्य दिशेकडे पाकिस्तान हे राष्ट्र असल्याचं आपल्याला दिसून येऊ लागलेलं आहे. तर अतिशय खोलामध्ये जाऊन आता म्हणजे या नकाशाचं अवलोकन केलं असतं तर पश्चिम पाकिस्तानचा भाग आपल्याला दिसत आहे. यानंतर बघा, दुसरा प्रश्न आहे, कारिकलमध्ये कोणाची सत्ता होती? तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती बघा नकाशामध्ये पुद्दुचेरीच्या खाली कारिकल दाखवण्यात आलेलं आहे आणि कंसामध्ये फ्रेंच असं नमूद केलेलं आहे, म्हणजे कारिकलमध्ये फ्रेंचांची सत्ता होती. यानंतर तिसरं प्रश्न, कराची हे शहर कोणत्या देशात आहे? तर बघा, नकाशामध्ये कराची हे शहर भारताच्या वायव्येकडे असणाऱ्या पाकिस्तान या देशामध्ये असल्याचं आपल्याला नकाशावरून दिसत आहे. यानंतर चौथा प्रश्न, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर फ्रेंचांची सत्ता कोठे होती? तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती फ्रेंचांची सत्ता माहे या ठिकाणी होती असं आपल्या लक्षामध्ये येऊ लागलेला आहे. यानंतर बघा, पाचवा प्रश्न, भारताच्या दक्षिणेस कोणता समुद्र आहे? म्हणजे बघा, नकाशामध्ये खालच्या दिशेला हिंदी महासागर आपल्याला दिसत आहे, तर भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर असल्याचं आपल्या लक्षामध्ये येऊ लागलेलं आहे. तर मित्रांनो, ही 5 प्रश्न क्वेश्चन बँकमध्ये देण्यात आलेली आहेत. तरी आपण याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे प्रश्न या नकाशावरती विचारले जाऊ शकतात तर ती प्रश्न कोणती आहेत त्याचा सुद्धा आपण आढावा घेऊया. म्हणजे तुमचा नकाशाचा हा जो प्रश्न आहे त्या नकाशाच्या प्रश्नावरील
तुमचा जो अभ्यास आहे तो अधिक पक्का होईल. यामध्ये बघा भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोठे होते अशा पद्धतीचा एक प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर बघा, तर गोवा या ठिकाणी पुस्तकामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. गोवा हे पोर्तुगीजांचं भारतातील सत्ता केंद्र होतं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता बघा, या पूर्वीच्या नकाशामध्ये सुद्धा आपण गोवा पाहिलेला आहे आणि ते पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होतं हा सुद्धा भाग आपण पाहिलेला आहे. नकाशामध्ये गोवा दर्शविण्यात आलेला आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती हा गोव्याचा भाग नमूद करण्यात आलेला आहे. यानंतर तिसरा प्रश्न बघा, पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ता केंद्रे कोणती होती? तर बघा, तर आपण पूर्व किनारपट्टीच्या खालच्या भागापासून सुरू करूया. बघा नकाशामध्ये कारिकल, पॉंडेचेरी, यानम आणि पश्चिम बंगालमधील चंद्रनगर. तर म्हणजे फ्रेंचांची पूर्व किनारपट्टीवर बघा कारिकल, पॉंडेचेरी, यानम आणि चंद्रनगर ही सत्ता केंद्र होती. यानंतर भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे? तर नकाशामध्ये भारताच्या दक्षिणेस श्रीलंका हे राष्ट्र असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. बघा यानंतरचा प्रश्न, गुजरात राज्यात पोर्तुगीजांच्या वसाहती कोठे होत्या? तर बघा, गुजरात राज्यामध्ये दीव, दमण, दादरा व नगर हवेली येथे पोर्तुगीजांच्या वसाहती असल्याचं आपल्या लक्षामध्ये येत आहे. बघा, ती दीव, दमण, दादरा आणि नगर हवेली असं एकमेकाच्या समोरच दर्शविण्यात आलेलं आहे गुजरात राज्यामध्ये. यानंतर बघा, तर मित्रांनो, क्वेश्चन बँकमधले काही प्रश्न आणि इतर काही प्रश्न यांचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेले आहे. तर अशा पद्धतीनं नकाशावरती जे प्रश्न येतात त्याच्याकडं आपण थोडं अधिक बारकाईनं पाहायला शिकलं पाहिजे, त्याचं अवलोकन केलं पाहिजे. तर मित्रांनो, तर अशा स्वरूपाचे काही प्रश्न हे नकाशावरती विचारले जाऊ शकतात. या सर्व भागाची आपण व्यवस्थित पद्धतीने तयारी करावी. यानंतर दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. तर आपल्याला काही संकल्पना चित्र दिलेली आहेत. तर स्क्रीनवरती आपल्याला एक संकल्पना चित्र दिसत असेल, त्यामध्ये गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते असं दर्शविण्यात आलेलं आहे गोल वर्तुळामध्ये, आणि त्याच्या बाजूला 4 रिकाम्या चौकटी सोडण्यात आलेली आहेत. म्हणजे 4 कार्यकर्त्यांची नावं गोवा मुक्ती लढ्यातील आपल्याला लिहायचे. तर आपण सुरू करूया. बघा, डॉक्टर टी.बी. कोण्णा, त्यानंतर डॉक्टर राम मनोहर लोहिया, त्यानंतर पुरुषोत्तम काकोडकर आणि चौथं डॉक्टर राम हेगडे. तर गोवा मुक्ती लढ्यातील ही विचारलेली म्हणजे 4 कार्यकर्ते विचारलेले आहेत, म्हणून आपण 4 नावं या ठिकाणी नमूद केलेली आहेत. प्रत्येकी अर्धा गुणासाठी हे 4 कार्यकर्ते आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. यानंतर बघा, दुसरा डायग्राम आपल्याला दिसत असेल. हैदराबाद मुक्ती लढ्यातील नेते कोण कोण आहेत, हे 4 नेत्यांची नावं आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहेत. तर बघा, ज्यांच्या नेतृत्वाखाली लढा लढला गेला ते स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव आपण नमूद करू. त्यानंतर गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू. तर ही प्रमुख कार्यकर्ते हैदराबाद मुक्ती लढ्यातील होती, त्यांची नावं आपण नमूद केलेली आहेत. यानंतर एक कालरेषा आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल.
तर ही कालरेषा आपल्याला पूर्ण करायचं आहे. बघा, कालरेषेच्या वरी काश्मीर संस्थान भारतात विलीन असं नमूद केलेले आहे आणि खाली रिकामी चौकट सोडलेली आहे. तर काश्मीर संस्थान भारतात विलीन केव्हा झालं हे आपल्याला नमूद करायचं आहे. तर बघा, 27 ऑक्टोबर 1947. नुसतं 1947 लिहिलं तरी चालेल, कारण इथं जर कालरेषेवर तुम्ही बघितला तर 1948, 1949, 50 असं नमूद केलेलं आहे. यानंतर बघा 1948 असं खालच्या चौकटीत नमूद केलेलं आहे आणि वरी ते 1948मध्ये कोणतं संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन झालं हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर बघा, जुनागड संस्थान भारतात विलीन झालेलं आहे 1948ला. यानंतर वरी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं कधी, तर 17 सप्टेंबर 1948. यानंतर बघा 1949-50 असं खाली नमूद केलेलं आहे कालरेषेच्या आणि वरी रिकामी चौकट सोडण्यात आलेली आहे. तर बघा 1949-50 मध्ये चंद्रनगर ही फ्रेंचांची वसाहत भारतीय संघराज्यामध्ये सार्वमताच्या द्वारे ही विलीन करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण प्रकरण 7 मधील विविध प्रश्न उत्तरांचा आढावा हा घेतलेला आहे. आपण अतिशय व्यवस्थित पद्धतीनं या सर्व प्रश्नाची तयारी करावी. याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे प्रश्न हे या प्रकरणावरती विचारले जाऊ शकतात, त्याची सुद्धा आपण व्यवस्थित अशा पद्धतीनं तयारी करावी. धन्यवाद.